या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची मी विनंती ॲडव्होकेट विद्याधरजी उर्फ शिवाजीराव काकडे साहेब यांना या ठिकाणी करतो आहे। कृपया त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय शिवाजीरावजी काकडे साहेब। आबासाहेबांना जाऊन आज 33 वर्ष झाली आणि ज्यावेळेला 33 वर्षानंतर सलग 33 वर्ष हा सोहळा होतोय, अथकपण असं एकही वर्ष झालं नाही की आज हा सोहळा पुण्यस्मरणाचा दिन साजरा झाला नाही, व्यापक प्रमाणामध्ये असं एकही वर्ष झालं नाही आणि हा सलग 33 वर्ष हा आपण कार्यक्रम करतोय। हे नेमकं रहस्य काय? एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा, ग्रामीण भागामध्ये काहीच पार्श्वभूमी नाही, आर्थिक परिस्थिती बेताची आणि घरी अत्यंत पारमार्थिक वातावरण। त्यावेळेला निंबोडीचे राजाराम मस्के गुरुजी म्हणून शेवगावला शिक्षक होते आणि त्यांनी आबासाहेबांच्या वडिलांची म्हणजे कान्होजी पाटलांची भेट घेतली की म्हणे तुम्ही आळंदीचं काम चांगलंच आहे, महाराज होणं चांगलंच काम आहे, पण ह्या मुलामध्ये काही वेगळे चांगले काही गुण आहेत, यांना जर वेगळं काही तुम्ही वळण दिलं, शिकवलं आणि समाजासाठी काहीतरी समाज घडवण्यासाठी जर पुन्हा उभं केलं तर हे खूप चांगलं काही घडू शकेल। आळंदीपेक्षा त्याला शिक्षणाची दिशा द्या। आणि केवळ राजाराम गुरुजीच्या शब्दामुळं आबासाहेबांच्या जीवनाला एक मोठं वळण बसलं आणि आबासाहेबांनी धार्मिक क्षेत्राचा विषय थांबून आबासाहेब शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरले की ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी एक तर हरिभक्ती नाही तर कुस्ती, हे दोन विषय फार मोठ्या प्रमाणावर असायचे। मग आबासाहेबांनी पर्याय निवडला कुस्तीचा की आपण चांगलं एक शिक्षण घेता घेता चांगलं कुस्तीगीर होतो, उत्तम प्रकृती कमवली आणि केवळ कुस्तीच्या मुद्द्यावर आबासाहेब कोल्हापूरला जाऊन राहिले आणि आबासाहेबांचा एक सतत दावा असायचा, मला ते सतत म्हणायचे की आपण जिथं असू तिथं आपण प्रथम पाहिजे, टॉपला पाहिजे, जिथं असू तिथं असू। पण नुसते कुस्तीपुरतं त्यांचं क्षेत्र मर्यादित राहिले नाही। त्यावेळेला स्काईज लॉ कॉलेज, कॉलेजचं नाव आता बदलले, पण स्काईज लॉ कॉलेज होतं, त्याही ठिकाणी त्यांनी अत्यंत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यामध्ये टॉप रँकिंगचा विद्यार्थी म्हणूनच नाव कमावलं, म्हणजे अभ्यासातही प्रथम आणि कुस्तीतही प्रथम। जनरली कुस्तीगिराविषयी असं म्हणतात, मला काही माहिती नाही, कुस्तीतला माणूस ज्ञानाच्या क्षेत्रात चालत नाही असं म्हणतात, पण आबासाहेबांनी दाखवून दिलं की कुस्ती आणि बुद्धी ही एकाच वेळी बरोबर तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं करता येते। आबासाहेबांनी दाखवून दिलं, तो तल्लखपणा बुद्धीचा त्यांनी दाखवला। सुरुवातीला काही काळ पुण्याला वकिली केली, त्यानंतर नगर, पाथर्डी आणि शेवगाव हे त्यांचं आयुष्याचं वकिलीचं कार्यक्षेत्र झालं। आजही वेगळ्या निमित्तानं आम्ही ग्रामीण भागामध्ये जातो, त्यावेळेला एक गरिबांचा वकील म्हणून आबासाहेबांचा गौरवानं उल्लेख होतो। म्हणजे पूर्वी असं होतं, कायदा झाला होता 1456ला, कसेल त्याची जमीन, तर गरिबांना कुळांना जमीन मिळवून देण्यासाठी आबासाहेबांनी अथक प्रयत्न केले। खूप गरीब लोकांना जमीन मिळवून दिल्या, हा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे। एवढंच नाही तर त्यानंतर सिलिंगचा कायदा आला, सिलिंग मध्ये लोकांच्या जमिनी वाचाव्यात यासाठी त्यांनी त्यांचं बुद्धी चातुर्यपणाला लावलं। परिणामी वकिलीचा ओघ एवढा त्यांच्याकडे राहिला की ज्या दिवशी आबासाहेब कोर्टामध्ये नसायचे त्या दिवशी अक्षरशः कोर्टाला सुटीच असायची, कोणत्या ना कोणत्या बाजूनं, ह्या नाही तर त्या बाजूनं आबासाहेब कुणाचे तरी वकील असायचे। त्यामुळे आबासाहेब नाही म्हटल्यानंतर कोर्टाचं 12 काम 80% काम बंद पडलेलं असायचं। आणि मला ग्रामीण भागामध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी जाणवताना आजही ते जाणवतं की आबासाहेबमुळे आमचं एवढं मोठं कोर्ट कल्याण झालं। आज जे आमचे काही प्रपंच उभे आहेत तर आबासाहेबांच्या वकिलीच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे उभे आहेत, आजही लोक बोलतात। पण स्वतः त्यांचं शिक्षण हे बोर्डिंग मध्ये झालेलं, शिक्षण घेताना नेमक्या काय अडचणी येतात ह्या त्यांनी अनुभवल्या होत्या। पूर्वीचा काळ असा होता, 2 वेळेला जेवणाचं अन्न म्हणजे पोटाला अन्न, डोक्यावर छत आणि हातात पुस्तक, मगाशी दुरुस्ती केल्याप्रमाणे, ही फार मोठी गरज त्यावेळेच्या मुलांची होती आणि ती गरज आबासाहेबांनी ओळखली। आबासाहेबांनी ठरवलं की काहीतरी आपण केलं पाहिजे, आपल्या शिक्षणात जेवढे अडथळे आले तेवढे अडथळे पुढच्या पिढीच्या शिक्षणात येता कामा नये, म्हणून पहिलं काय केलं पाहिजे तर मुलांच्या जेवणा खावण्या राहण्याची सोय केली पाहिजे। त्या भूमिकेतून त्यांनी वसतिगृहाची चळवळ सुरू केली, मुलांसाठी वसतिगृह काढायचं ठरवलं। 1948 पासून तर 1962-64 पर्यंत या वसतिगृहांना शासनाचं कुठल्याही स्वरूपाचं अनुदान नव्हतं, अनुदानासाठी ती वसतिगृह नव्हतीच। मग हे अनुदान कोण द्यायचं, हे दान कोण करायचं, तर खेड्यामध्ये जो बळीराजा असायचा, तुमचे आमचे जे आई वडील असायचे
तर आबासाहेब गेले की त्यांना ते मोकळ्या हाताने पाठवायचे नाहीत. आबासाहेबांनी त्यांचे कार्यकर्ते जागायचे आणि गरिबांसाठी धान्य मागायचे. एक वकील झालेला माणूस 50 वर्षापूर्वीचा कालखंड पहा की त्यावेळेला वकिलांना सुशिक्षित लोकांना त्या पद्धतीचं किती भारदस्त ते वजन होतं. पण आबासाहेब गेल्यानंतर आबासाहेबांना कोणी विमुख पाठवत नव्हतं. आमचे केदार पाटील असतील, पानसंबळ असतील, किशनराव गोरे असतील, आबासाहेबांचे बंधू रंगनाथ काका असतील, ह्या सगळ्या मंडळींनी आबासाहेबांना फार मोठी ताकद दिली आणि त्या ताकदीतून हे वसतिगृह 1962 पर्यंत शासनाचा कुठलाही पैसा मिळत नसताना ताकदीनं चालली गेली. एवढंच काय की हे धान्य नगरला पण जायचं. नगरचे वसतिगृह देखील हे शेवगावच्या शेतकऱ्यांच्या बळावरच चाललं. या स्वरूपाचं वसतिगृहाचं स्मारक आबासाहेबांनी या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी करून ठेवलं. त्यामुळे आज कर्जत, पाथर्डी, भालगाव, नगर सारख्या ठिकाणी 3 आणि शेवगाव अशी सगळे मिळून एकत्र 18 वसतिगृह जिल्ह्यामध्ये काम करतायत. एक आबासाहेबांचं जिवंत स्मारक म्हणून ते काम करतात. आपला हा तालुका दुष्काळी आहे, इथं पाणी मिळालं पाहिजे. या पाण्यासाठी त्यांनी आयुष्याचा जो अतोनात संघर्ष आयुष्यामध्ये केला, तो संघर्ष पाहिला तर पुढच्या पिढीची असा संघर्ष करायची हिंमत सुद्धा होऊ शकणार नाही. एवढा मोठ्या संघर्षाला ते सामोरं गेले. साधन नाही, सत्तेच्या विरोधात, आपल्या विचारावर ठाम आणि फक्त त्या प्रश्नाशी अत्यंत पक्की भूमिका, ही भूमिका घेऊन कोपरं धरण व्हावं, मुळा धरणाचं पाणी लाडगावला जावं आणि ताजनापूर लिफ्ट व्हावी, या 3 मुद्द्यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यात फार मोठा संघर्ष केला. दुर्दैवानं 1-2 विषय तर पूर्ण संपून गेलेत, पण पैकी ताजनापूर लिफ्ट हा विषय गेल्या 10 वर्षापासून जगन्नाथ गावडे असतील, आमचे लिंगावचे शिंदे पाटील असतील, अशा बऱ्याच सहकाऱ्यांनी हा विषय मनापासून लावून धरला आणि 10 वर्षापासून सातत्यानं या विषयाला वाचा फोडत, संघर्ष देत, बळ देत, पक्षीय भूमिका बाजूला ठेवीत आम्ही हा सातत्यानं संघर्ष केला. या ठिकाणी मी महाराजांना मोठ्या गौरवानं सांगू इच्छितो, सरांनाही मोठ्या गौरवानं सांगू इच्छितो की मोठ्या विचारवंताची, संत मंडळीचे कृपाशीर्वाद या आबासाहेबांच्या विचाराला लाभले आणि बंडा तात्या कराडकर, बीजी कोळशे पाटील आणि ज्यांनी या विषयासाठी अत्यंत आपला कस लावला असे डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांनी या आबासाहेबांचं स्वप्न पुरं व्हावं म्हणून फार मोठी ताकद गेल्या 2 वर्षात या तालुक्याला दिली आणि परिणामी जनमताचा रेटा एवढा जबरदस्त पाठीमाग, या प्रश्नाच्या पाठीमाग उभा राहिला की शासनाला हे काम नुकतंच मंजूर करावं लागलं आणि ते काम सुरू झालं. हा आबासाहेबांचा विजय आहे. खऱ्या अर्थानं मला तर वाटतं की हा प्रकल्प ज्यावेळेला पाणी 20 गावाला निघेल तर तो क्षण लवकरात लवकर पाहण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं आतून आलो. ज्यावेळेला शेवगावला आबासाहेबांनी हे हायस्कूल सुरू केलं त्यावेळेला अत्यंत गोर गरीब, मागासवर्गीय आणि ज्याला कोणीच वाली नाही अशी मुलं, अशा गरिबांची पालकांची मुलं या ठिकाणी आहेत. आणि मला चांगलं आठवतंय 4 पत्र्यात सुरू झालेली आज शाळा, अत्यंत हीन दर्जाची म्हणून समजली जाणारी शाळा, जिल्ह्यात एक नामांकित शाळा म्हणून आमच्या सगळ्या शिक्षकांनी सगळ्यांनी म्हणून पुढे आणलेली आहे. त्याच हे मोठं आज फुललेलं प्रतीक आहे. आबासाहेबांनी जर पक्ष बदलला असता तर त्यांचं व्यक्तिगत समाजाचं भलं झालं असतं नसतं याचा विचार करायला सध्या कुणाला वेळ नाही, पण त्यांना नक्की लाल दिवा त्यांच्या डोक्यावर नक्कीच राहिला. त्यावेळेस जिल्ह्यामधले सगळे कम्युनिस्ट पुढारी काँग्रेसमध्ये आणण्याची मोठी मोहीम यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली होती आणि आबासाहेबांना त्या स्वरूपाची डायरेक्ट ऑफर होती की तुम्ही या. हा काय बाळासाहेब भारदे देखील या विषयावर आता अनुकूल होते आणि सगळे म्हणून एकीचा विषय त्यावेळेला चालला होता. पण आबासाहेबांनी ठरवलं की मी शेतकरी कामगार पक्षामध्ये माझ्या आयुष्याची सुरुवात केली आणि माझा देह जाईल तो लाल बावट्याच्या झेंड्यात जाईल, कुठेही तडजोड केली नाही. आणि खरं असं वाटतं कधी कधी असं आम्हाला कधी कधी वाटायचं, काही आमचे कार्यकर्ते म्हणायचे, मित्रही म्हणायचे की आबासाहेबांनी फार मोठी चूक केली. आबासाहेबांनी त्यावेळेला पक्ष बदलला असता तर या तालुक्याचं एका अर्थानं भलंही झालं असतं, पण दुसरा तोटा असा झाला असता की या तालुक्याला अजिबात कणाच नाही. काहीतरी दाखवलं तर या तालुक्यातली सगळी माणसं एका दिशेनं पळून जातात आणि इथं कोणी शिल्लकच राहत नाही. हा शिक्का मात्र या तालुक्यावर बसला असता. कुणीतरी पक्की माणसं आहे की त्यांना जे पटलं वाटलं तिथं राहिले आणि त्याची ती कड लावली. भलं ते पद मिळालं नाही मिळालं त्याची परवा त्यांनी केली.
खऱ्या अर्थानं तरुण पिढीनं फार मोठा हा आदर्श घेण्यासारखा आहे. आपण पाहिलं की अण्णा हजारेच्या पाठीमागे असं कोणतं बळ आहे, कुणी एवढे लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहिले, ते कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पाठीमागे कोणतं संघटन उभं आहे, काही विशेष नाही, पण लोक तत्वाला मूल्यांना किंमत देतात. आणि म्हणूनच 33 वर्षानंतर का होईना 33 वर्ष सलग ही आबासाहेबांची पुण्यतिथी ही त्या ताकदीनं मानली जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मुलांना एकच माहित नसल की समुद्रात एक दगड निघतो, दगड समुद्रात, त्या दगडाला कसोटी म्हणतात. कसोटी मला देखील आताच काही दिवसापूर्वी ज्ञान झालं. आणि हा कसोटी दगड असा असतो की सोनं खरं की खोटं जर आपल्याला कळायचं असेल ना, मशिनरी आल्यात तर सोनं तापवतात आणि त्या समुद्रात सापडलेल्या दगडावर ते तप्त झालेलं सोनं आहे ना, ते घासतात. घासलं की ते सोनं जर त्याच्यावर जर उघडलं तर ते 100% खरं सोनं, नाही तर ते खोटं सोनं. त्याला कसोटी म्हणतात. तर कसोटी हा दगड आहे. काळाच्या कसोटीनं काळानं आबासाहेबांची कसोटी घेतली आणि हे 100% सोनं आहे हे काळाने सिद्ध केलं, त्या कसोटीनं सिद्ध केलं. मित्रांनो, आबासाहेब असताना 20-21 शाखेवर असणारी ही संस्था आज 49 शाखा संस्थेमध्ये काम करीत आहेत. आबासाहेब काकडे शिक्षण समूह म्हणून आम्ही काम करीत आहोत. 15,000 विद्यार्थी या ठिकाणी काम करीत आहेत. 600 सेवक वृंद या ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम करीत आहेत. या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना मी मुद्दाम अभिमानानं सांगू इच्छितो की आबासाहेबांचे विचार ज्यांना पटतात ती मंडळी या ठिकाणी विना अपेक्षा स्वतःहून काम करतात. आणि मुख्यतः शिक्षणाचं काम, शिक्षणासाठी ही मॅनेजमेंट चालवण्याचं काम देखील, शाळेचं संस्थेचं व्यवस्थापन चालवण्याचं, विशेषतः संस्थेचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीच्या, चांगल्या क्वालिटीच्या कर्मचाऱ्यांकडून, सेवकाकडून केलं जातं. त्यामुळं ही संस्था एक गुणवत्तेनं समाजामध्ये पुढे जात आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील आबासाहेबांच्या स्वप्नाला बळ देणारं जेवढं जमत तेवढं काम आम्ही मित्रांनो करणार आहोत. मला खात्री आहे की यासाठी तुमच्या सगळ्यांचं बळ आपल्याला मिळणार आहे. ज्यावेळेला तुमच्यातील एखादा विद्यार्थी फार मोठा होईल, मोठे भरपूर झालेले आहेत, खूप उच्च पदावर पोहोचलेले आहेत, खऱ्या अर्थानं या संस्थेची, या तालुक्याची दौलत तुम्ही आहात. तुम्ही मोठे होणं, तुम्ही आयुष्यात या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी काही करणं म्हणजेच आबासाहेब काकडेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे असं मी मानतो. आणि त्या अर्थानं सगळे तुम्ही आम्ही मिळून काम करूया. आबासाहेबांच्या या पुण्यस्मरणाच्या दिनाच्या निमित्तानं आपल्याला महाराजांचे विचार ऐकायचे आहेत, पाटणी साहेबांचे विचार ऐकायचे आहेत. फक्त त्यांची कार्याची ओळख म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी समितीनं दिली. याबद्दल मी समितीचे मनापासून आभार मानतो. आणि माझं पुढचं लांबलेलं प्रास्ताविक पुरे करून सगळ्यांचे धन्यवाद मानून माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय भारत.